भाऊ जबरदस्त आहे, एकदम विषय खोल आहे. आणि विषय खोल हा जाणून घेत असताना बघा, आज सगळे आपल्या सेवेला दिमतीला इथं उपस्थित आहेत. मंडळी, हिरो हिरोईन कोण, हिरो कोण, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आटपाओ लवकर. विषय खोल विथ विशालमध्ये आज महत्त्वाचा विषय मी या ठिकाणी मांडणार आहे. झालाय का टचअप? हां, कंगवा द्या. हां, कंगवा द्या भाऊ, कंगवा द्या. हां 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 मंडळी, असं आहे. हां, जाऊ दे, झालं व्यवस्थिशीर. हां, हे जोरदार आहे की नाही? हां, आपलं कामच तसं आहे. कारण मी एका फिल्म स्टोरीबद्दल तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. नाशिकमध्ये त्या स्टोरीबद्दल मोठी चर्चा आहे. आणि या स्टोरीमध्ये आहेत एक सोडून दोन हिरो. हो, दोन हिरो आहेत या स्टोरीमध्ये. एकीकडे आहेत छगन भुजबळ, दुसरीकडे आहेत मनोज जरांगे पाटील. एकीकडचा हिरो जो आहे तो अगदी दमदार पद्धतीने आपल्या मागण्या मांडून त्याने आंदोलन करून हई रण पेटवलं, काय विचारू नका. कुटकाच मिळतो, हेच करतो तेच करतो. आणि काय सगळ्यांच्या छातीत धडधडालाय मित्रांनो. आणि अखेर त्यांनी तो मराठा आरक्षणाचा GR जो आहे तो पदरात पाडून घेतला. पण हे तेवढंच खरं होतं. या सगळ्याच्या दुसरा हिरो बी काय गप्प बसणार नव्हता. भाऊ, नाशिकच्या कट्ट्यावर चर्चा आहे. शपथ तुम्हाला कुठेही सांगत भाऊ, सगळी लोक जी ना ती चर्चा एकच करताना दिसत आहेत. छगन भुजबळ पुढे काय स्टँड घेत आहेत. आम्ही जिकडे दौरा टाकतो तिकडे ज्यांना घ्यायचं आणि भविष्याचा विचार करतो. ओबीसी मराठा वाद नाही झाला पाहिजे. ओबीसी समाजावर अन्याय करणं. तुला का उतरू नको म्हणलं? तुला आलंय का दुसरी जिंदगी? आरक्षण असून रस्त्यावर उतरायचं असं जे काय उतरू शकत नाही असं काही का रस्त्यावर काही अशी बंदी तर नाही आहे की ओबीसीने उतरू नये. आपल्या GRला शब्द सुद्धा बदलायचा नाही. या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे. आणि मग तसं बघायला गेलं ना, छगन भुजबळ भलेही सरकारमध्ये असू दे, पण त्याचा स्वभाव कसा माहिती ना, शॉर्ट आहे. शॉर्ट म्हणजे नाशिकमधले लोक म्हणतात की स्वभाव एकदम शॉर्ट आहे. तो शॉर्ट म्हणजे कसा माहिती आहे, त्यांना जे नाही पटत त्याच्यावरती ते बोलायला धडा सुरू करतात. आणि यंदा पण त्यांनी तसंच केलेलं आहे मंडळी. आज तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन, परत तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल न्यूज 18 लोकमतच्या गणपतीच्या दर्शनाला जेव्हा छगन भुजबळ आले होते, मीच त्यांची मुलाखत घेतली होती. मी त्यांना थेट पहिला प्रश्न विचारला होता की मराठा आरक्षणाच्या संदर्भातला जो GR काढलेला आहे याने ओबीसी आरक्षणाला धक्का बसू शकतो असं तुम्हाला वाटतं का? आणि त्यांनी थेट म्हणलं होतं हो, हा धक्का बसणार. आणि त्यांनी असंही म्हणलेलं होतं न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीमध्ये. म्हणजे त्यांनी खुलासा केला होता की हा GR काढत असताना उपसमितीने मंत्रिमंडळातल्या नेत्यांच्या हरकती मागवल्या नाहीत, आमदारांकडनं याबद्दलची मतं जाणून घेतली नाहीत आणि थेट विश्वासात न घेता GR काढला. हा पहिला बॉम्ब त्या दिवशीच त्यांनी गणपती बाप्पा मोरया म्हणत या ठिकाणी टाकून दिलेला होता. म्हणून मंडळी, त्या क्षणाला मला असं वाटलं होतं की विषय खोल आहे. म्हणून हा विषय खोल विथ विशालमध्ये हा विशाल आज तुम्हाला यातले बरेच मुद्दे समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. दोन हिरो कसे भिडत आहेत हे आपण बघतोच आहे. आणि कशा पद्धतीने धडाधड मीडियाच्या कॅमेरासमोर विचारू नका जोरदार बोलताना दिसत आहेत. एकीकडे आज छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे की हा जर GR इम्प्लिमेंट झाला, याची अंमलबजावणी झाली, तर मी तुम्हाला 100% सांगतो की ओबीसी आरक्षणाला याने फार मोठा धक्का बसेल असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. साहेब, आपण असं म्हणालात की याच्यामध्ये संदिग्धता आहे आणि गोंधळ निर्माण करणारा हा GR आहे, अन्याय करणारा आहे, ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे. तर दुसरीकडे पुन्हा एकदा जरांगे पाटील म्हणलेले त्या येवल्यावाल्याचं काय ऐकू नका. तो येवल्यावाला काही म्हणला तरी एकही शब्द GR मधला इकडचा तिकडं करायचं नाही असं देखील त्यांनी थेट सांगून दिलेलं आहे. आम्ही त्याला पडत नाही पडत. आम्ही जिकडे सभा घेईन तिकडे ज्यांना घ्यायची. आम्ही जिकडे दौरा टाकतो तिकडे ज्यांना घ्यायचं. हे असले इतके तुच्छ विचाराचे नाही आहेत आम्ही मराठी. आम्ही उच्च विचाराचं काम करतो आणि भविष्याचा विचार करतो. ओबीसी मराठा वाद नाही झाला पाहिजे, हे असे कामं करतो आम्ही. ते प्रत्येकाला अधिकारी, प्रत्येकजण काढू शकतो. पण आपल्या GRला शब्दसुद्धा बदलायचा नाही. सरकारला सांगतो धक्कासुद्धा लागला नाही पाहिजे. नसता महाराष्ट्रात नाही एके बी नेत्याला फिरवून नाही देणार. तिकडे मोर्चे काढा, काय करायचं तर करा, आम्हाला काय देणं घेणं नाही त्याचं. असं मंडळी, दोन माणसं या सगळ्या गडबडीमध्ये जोरदार भिडतायत. आणि त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे, म्हणजे मी आज त्यांची पत्रकार परिषद ऐकत होतो म्हणून मी त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे असे नोंदवून घेतले जे मला खरं तर तुमच्यासमोर मांडायचे आहेत. म्हणजे आता जरांगे पाटील देखील या आजच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करत असणार, यात काही शंका नाही. पण त्यांनी पुन्हा एकदा बघा, मराठा आरक्षणाच्या विरोधात भुजबळ सर्वोच्च न्यायालयात जाणार हे भुजबळांनी थेट स्पष्ट केलेले आहे. हे पहिल्याच दिवशी स्पष्ट झालेलं होतं जेव्हा या विषयाला घेऊन आरक्षणाच्या संदर्भातलं आंदोलन थेट मुंबईपर्यंत येऊन धडकलं. त्याच दिवशी भुजबळांनी शांतपणे का होईना, संयमी पद्धतीने का होईना आपली भूमिका स्पष्ट केलेली होती. त्यांनी असं म्हटलं होतं की सरकार काय निर्णय घेत आहे याकडे माझं लक्ष आहे आणि यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेल. पण अशा पद्धतीने आमचं असं त्यांनी थेट म्हणणं, त्यांनी असं म्हटलं होतं की मराठ्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, 10% आरक्षण जे दिलेलं आहे त्यातनंच त्यांना आरक्षण मिळालेलं आहे, त्यामुळे त्यांना ओबीसीच्या वाट्यातनं आरक्षण देऊ नका हे भुजबळांनी स्पष्ट केलेलं होतं. तर जरांगे पाटील मुंबईत येऊन व्यासपीठावरनं आपल्या या मुद्द्यावरती ठाम होते.
कुणबी मराठाचं आरक्षण मिळालं पाहिजे तर थेट ते ओबीसीतनंच द्या. त्या क्षणाला मंडळी विषय अगदी खोल होत गेलेला होता. जो तो आपापली बाजू ठामपणे लावून त्या ठिकाणी धरत होता. त्याच्यामुळे नाशिकमध्ये होती बॉम्बाबोंब, काय विचारू नका. ही बॉम्बाबोंब होत असताना एक स्पष्टपणे दिसत होतं की हे युद्ध काही इथं थांबणार नाही आहे, याला काय फुलस्टॉप लागणार नाही, हे युद्ध जोरदार पेटणार. आणि यामध्ये पुन्हा एकदा भुजबळ दंड थोपटत पुढे येणार. त्यांनी आज तसंच केलेलं आहे. त्यांनी पुन्हा एकदा सांगून टाकलेलं आहे, मी काय बाबा शांत बसणार नाही. भले मी राज्य सरकारमध्ये, मी राज्य सरकारमधला एक मंत्री आहे, पण त्यांनी हे देखील स्पष्ट केलेलं आहे त्यांच्या बोलण्यातनं की मी ओबीसी वर्गाचा नेता आहे, मी त्यांचं प्रतिनिधित्व करतो. आणि हे प्रतिनिधित्व करत असताना जर आमच्या वाट्याला धक्का लागत असेल तर भाऊ आपण तर काही गप्प बसणार नाही. माहिती जुनी गोष्ट तुम्हाला आठवते का? म्हणजे बघा ते एक लोण्याचा गोळा होता, मग 2 मांजरी त्याबाबत भांडत होत्या, मग तिसरी मांजर त्याच्यामध्ये बसली आणि मग लोण्याचा गोळा हा थोडा इकडं थोडा इकडं थोडा इकडं थोडा इकडं करत त्या गोष्टीचा शेवट तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. ते ती गोष्ट मला आपसूक आठवली तर मला माहीत नाही, त्याचा संदर्भ जो आहे तो वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी असू शकतो. पण हे असं दोघांच्या भांडणात तिसराचा लाभ वगैरे असं त्यातनं खरं तर म्हणलं गेलेलं होतं. पण आता हे दोघांचं समोरासमोर भांडण होत असताना यामध्ये या सिनेमातल्या डायरेक्टरला, आता हे डायरेक्टर कोण आहेत तुम्हाला माहिती आहे, राज्याचे मुख्यमंत्री, त्यांना खरं तर हे सगळं सांभाळताना नाकी 9 येत असावेत. पण त्यांनी सुद्धा शांतपणे असं म्हटलेलं आहे, भुजबळांना सल्ला दिला, त्यांनी असं म्हटलं की ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात दिलेला GR जो आहे तो शांतपणे वाचावा, तो समजून घ्यावा आणि समजून घेऊन मग यावरती भाष्य करावं. मला असं वाटतं की अशा प्रकारचा मोर्चा काढण्याची आवश्यकता नाही आहे. वेगवेगळ्या ओबीसी नेत्यांची माझी देखील चर्चा होते. ज्यावेळेस मी त्यांना नेमका आम्ही काय GR काढल्यास सांगतो त्यावेळेस त्यांचं समाधानही होतं आहे. आता कोणाला राजकीय दृष्टीने जर एखादे काम करायचं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही. सामाजिक दृष्टीनं मी एवढं नक्की सांगतो, जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ देणारच नाही. पण भुजबळ ऐकतील ते थोडे. त्यांनी ठामपणे आपला घोडा जो आहे तो पुढे दामटलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे आता की या विषयाला घेऊन आम्ही न्यायालयात जातोय, आमच्या आरक्षणाला यांनी धक्का बसणार आहे. दुसरीकडे जरांगे देखील या सगळ्या विषयाला घेऊन पूर्वतयारी करताना दिसतात. गेला अनुभव ना, गेल्या वेळी काय झालं होतं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे जो तो ताक फुंकून पितोय, एक एक पाऊल हळूहळू का होईना पुढे टाकतोय आणि त्यातनं आपली भूमिका स्पष्ट करताना दिसतोय. बघा भुजबळ म्हणतात की कुठल्याही सरकारला कोणाचाही आरक्षणात समावेश करता येत नाही, तसंच कोणालाही वगळता येत नाही. मात्र या शासन निर्णयातून तसा प्रयत्न केला गेला आहे ते असं म्हणतायत. आणि यामध्ये त्यांनी असंही म्हटलंय की कुणबी नोंद असलेली व्यक्ती त्यांच्या कुळातील नातेसंबंधांमधील लोकांना प्रतिज्ञापत्र देऊ शकते ज्याद्वारे त्यांना जात प्रमाणपत्र मिळेल. हा मुद्दा त्यांनी प्रकर्षाने पुढे मांडलेला आहे. पुढं देखील ते काय म्हणतात बघा, म्हणजे त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोच आहे. ते असं म्हणतात की या GR मध्ये नातेसंबंध असा शब्द वापरला आहे, नातेवाईक नव्हे, नातेसंबंध असा उल्लेख केल्यास त्याची व्याप्ती वाढते, म्हणजे ग्रेंजर वाढतं त्याच्यातलं. आणि तिथे केवळ रक्ताचंच नातं हवं असा निर्णय राहत नाही असं भुजबळांचं म्हणणं आहे. म्हणजे भुजबळांसारखा नेता, मी गेल्या वेळी पण एक व्हिडिओ केला होता ज्यात मी असं म्हणलो होतो भुजबळांबद्दल सांगताना की भुजबळ बडे सुलझे हुए नेता आहे. म्हणजे त्यांना माहिती की कुठल्या क्षणाला काय बोलावं आणि काय नाही. भुजबळांचा अभ्यास खूप तगडा आहे. राजकारणातले अनेक वारे जे त्यांच्या डोक्यावरनं गेले, राजकारणातल्या अनेक घडामोडी त्यांनी जवळून बघितलेल्या आहेत. राजकारणात राहत असताना अनेक संकटं त्यांनी झेललेली आहेत आणि त्यातनं पुन्हा एकदा भुजबल असं म्हणत ते उभे राहिलेले आहेत. त्याच्यामुळे भुजबळ फार धोरणी नेते. त्यामुळे आत्ताही मी जसं गेल्या वेळी म्हणालो की कोणत्या वेळी काय बोलावं आणि काय बोलू नये हे भुजबळांना खूप उत्तम पद्धतीनं कळतं. त्यामुळे हे सगळे मुद्दे अभ्यासपूर्वक मांडत असताना पुढे काय घडू शकतं याचा पूर्ण अंदाज हा भुजबळांना आलेला असावा, म्हणून ते बोलत असावे असं तरी एकूण यामधनं दिसतंय. पण पाहूया या सगळ्या विषयाला घेऊन पुढे काय होतंय. म्हणजे या सगळ्यात ते असं म्हणतात की लग्न केल्यानंतर निर्माण झालेल्या नातेसंबंधांपैकी कोणतंही असं प्रतिज्ञापत्र देता येईल, असं केवळ प्रतिज्ञापत्र देऊन आपण मराठा समाजाला ओबीसी ठरवू लागलो तर काय परिस्थिती निर्माण होईल याचा विचार करा. बघा काय करायचं आता, भुजबळ असं म्हणतायत. त्यामुळे आता दुसरीकडनं या विषयाला घेऊन मनोज जरांगे पाटील आपली काय प्रतिक्रिया देत आहेत का नेहमीप्रमाणे मनोज जरांगे असंच म्हणतील की त्यांचं काहीच ऐकू नका आणि प्रतिज्ञा म्हणजे एकूणच GR मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू नका. पण आता हे रण पेटलंय हे तरी स्पष्टपणे दिसून येते. मंडळी विषय खोल आहे आणि हा विषय खोल असताना याबद्दल मोठी चर्चा होणारच. या एकूणच
चित्रपटाची स्क्रिप्ट समजून घेत असताना, म्हणजे या दोन्ही नायकांचा हा समोरासमोरचा संघर्ष लक्षात घेता हे तर लक्षात येतं आहे की तगडी लढाई होणार आहे. मग ती लढाई जी आहे ती न्यायालयीन पातळीवरती असेल, ती लढाई असेल व्यासपीठावरनं एकमेकांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यातनं असेल, ही लढाई असेल आंदोलनातनं. म्हणजे आता मराठ्यांचं आंदोलन तर आपण बघितलंच, सगळे बांधवांनी एकत्र येऊन हे आंदोलन केलं. यात कोणत्याही प्रकारचं दुमत नाही मंडळी की मराठ्यांना आरक्षण हे मिळालं पाहिजे. पण मुद्दा असा आहे की ते कशातनं कशा पद्धतीने दिलं जात आहे. हैदराबाद गॅझेटियरचा मुद्दा देखील आता अंमलबजावणीच्या विषयाला घेऊन समोर आल्याचं आपण बघतोय. ज्या विषयाला घेऊन समिती गठीत करणं, त्यानंतर जे काही पुरावे असतील ते म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या हातात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ते मिळाल्यानंतर तहसीलदारांनी तलाठ्यांनी तो दाखला जो आहे तो त्यांना देऊ करणं, ही सगळी प्रक्रिया समोर होताना दिसेल. पण हे सगळं बोलत असताना हे देखील भुजबळ पुन्हा एकदा सांगायला विसरलेले नाही आहेत, जे पहिल्या दिवसापासून हे आंदोलन जेव्हापासून सुरू झालं त्या दिवसापासून ठामपणे ओरडून सांगतात. आणि ते असं म्हणतात की मराठा समाजाला जातीच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही, कारण हा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही, असे ते पुन्हा एकदा त्यांच्या बोलण्यातनं वारंवार सांगताना दिसतात. त्यामुळे मंडळी हे सगळं सांगत असताना भुजबळांचं एक विशेष आहे की ते कायम काही उदाहरणं जे ते ठामपणे देण्याचा प्रयत्न करत असतात, ज्यातनं लोकांना ते पटेल असा त्यांचा तो प्रयत्न असतो. त्यांनी काका कालेलकर समिती आणि मंडल आयोगाची देखील आठवण करून दिली आहे. त्यामुळे मंडळी जोरदार आहे सगळं काही, आणि हे जोरदार जे आहे ते जोरदार समजून घेत असताना मध्ये मध्ये या सगळ्यांचं म्हणणं देखील आपण जाणून घेतोय. तसा प्रयत्न होता माझा विषय खोल विथ विशालमध्ये हे सांगण्याचा की हे काय आता इथं थांबेल असं दिसत नाही आहे, हे पेटत जाणार आहे. आणि हे ज्यावेळेस पेटलेलं आहे तर त्याची व्याप्ती देखील वाढत जाणार आहे. त्याच्यामुळे आपण अशी अपेक्षा व्यक्त करूयात की चर्चेने काय म्हणूयात समोरासमोर याविषयी निर्णय घेऊन यातनं तोडगा जो आहे तो काढला जाऊ शकेल. पण तसं तरी आता काही होताना दिसत नाही. म्हणून जे काही पुढे होतंय त्यावरती आपण लक्ष ठेवून आहोत आणि त्याच्या खोलवरती जाऊन तो विषय मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ही आगळपगळ चर्चा आहे मंडळी. तुम्हाला असं वाटलं असेल की मी यातनं तुम्हाला असं झड सांगून काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आज कट्ट्यावरती ठिकठिकाणी राजा बोले प्रजा चाले असं म्हणत असताना राजाच्या हाताखाली प्रधान, राजाच्या हाताखाली असणारं राष्ट्रमंडळ हे कशा पद्धतीने बोलतंय आणि कोणकोणत्या विषयांवरती चर्चा करतंय आणि ही चर्चा सर्वसामान्य लोकांमध्ये कट्ट्यावर देखील कशी होते हे आपल्याला लवकरच दिसून येईल. तसे भुजबळ देखील हुशार आहेत, मनोज जरांगे देखील आता गेल्या सगळ्या अनुभवातनं हुशार झालेले आहेत. त्याच्यामुळे यातनं पुढे ते कशी पावलं टाकतात यावरनं विषय किती खोल आहे हे आपल्याला स्पष्ट होत जाईल. तर मंडळी पुन्हा एकदा भेटूयात. तुम्हाला हे कसं वाटलं जरूर सांगा. खोलवरती हा विषय तुम्हाला कसा समजला, किती रुचला, किती पचलाय हे देखील कमेंटमध्ये कळवा. त्यामुळे परत एकदा भेटूयात नवीन विषयासह विषय खोल विथ विशालमध्ये. धन्यवाद.